हाय नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज म्हणजे काल परवा दिवशीच बाजरी खुरपून झाली. दाखवलीच नाही 2-4 दिवस. बरीच दिवस गेली तशी ती खुरपायला. आम्हाला म्हणलं होईन 1-2 दिवसात, पण नाही, बरीच चांगली 4-5 दिवस खुरपली आम्ही. आणि पहा आता किती भारी दिसते. कालच युरिया टाकून पाणी दिलं याला, पूर्ण खुरपले आम्ही. किती स्वच्छ झाले बघा. आता काही ना काही बाजरी येईनच याला. तशी गवत जर नसतं काढलं ना मग काय नसते आली. आता पहिले सारखी एवढी रगाट नाही, पण काहीतरी येईन, थोडी थोडी तरी येईनच. इकडं भुईमुगाच्या शेंगा वाळायला घातलेल्या आहे, वाळत आल्यात. कागद आत्ताच काढलाय मी त्याच्यावरचा. तर आता बाकीची पण कामं चालू आहेत. आता कांद्याचं रोप टाकायचं आहे आपल्याला, आणि तिथं कुठले गवत आहे. तर ते गवत वेचून घ्यायचे, उचलून टाकायचे आणि मग रोप टाकून द्यायचे. आणि आणखी आपलं गवारीचं याचं रान मोकळे. आता ही पावसाने बरेच दिवस खाली राहिलं होतं, आणि अजून रोप टाकायचं आणि त्याच्यानंतर ते यायचं, लावायला यायचं. तोपर्यंत हे एवढं मोठं रान शिल्लक राहील. तर ते दाना भाजी आपलं टाकायचं. डोक्यात हे चालू आहे की पाखरं आणि खड्या नारळाचे ना, अख्खं नारळ खाऊन घेतल्यात. बघा तुम्हाला दाखवते मी. एवढं मोठं झाड झालंय, आणि ना पत्रा ठोकला याला तरी पण खड्या याच्यावरती जातात. तर त्या दिवशी एक व्यक्ती आले होते. ते दारावर नारळ विकायला येतात ना, झाडं रोपं या दिवसामध्ये येतात. पाऊस पडल्यावर आपण पण काही झाडं घेतली, मी दाखवलं पाठीमागल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला. तर ते सांगितलं त्यांनी का कापूर टाका तुम्ही, कापराच्या वासाने नारळाजवळ येत नाही खड्या. आणि नारळाला मीठ टाका, त्याच्यामुळं कळते छोटे छोटे नारळ तेच असं सांगितलं. आता अजून काही केलं नाही ते पर्याय, पण करू. इथं आपण एक लाईन लावली होती गावरान मिरच्यांची. भरपूर मिरच्या आहेत त्याला. आणि इकडं बाकी सगळीकडं हे होतं, शिमला मिरची आणि गवार होती. तर शिमला मिरची काय आपली आली नाही व्यवस्थित, ढोबळी मिरची. आणि गवार चांगली होती, पण ती संपली होती तर काढून टाकली. आणि पावसामुळं इतकं गवत माजलं होतं ना, तर आत्ताशी रान ते कुठं थोडंसं नीट झाले. 2-3 का 4 वेळा काकऱ्या घातल्या ना, ह्या रानाला काकऱ्या पाळी घातली तेव्हा ते. मग ह्याच रानामध्ये आता आपल्याला धना भाजी करायची असं डोक्यात प्लॅन चालू आहे. म्हणजे आता बी आणले म्हणजे टाकूनच देणार आहे. ते काय झालं, आता सध्या कोथिंबीरला मार्केट नाही. आता खूप मार्केटमध्ये कोथिंबीर भाजीला पण 8 दिवसापूर्वी नव्हता, पण आता आहे म्हणतात मार्केट मेथीला. आणि आता मेथी आणि दाणा टाकायचं. आत्ता सध्या मार्केट नाही, पण आता आपल्या यायला 1-1.5 महिना लागू शकतो. तर तोवर मार्केट असावं ह्या अपेक्षेनेच आपण करतो. आणि मग बघू काय होते. आणि दुसरं कोणता मालक आत्ता सध्या तरी येऊ शकत नाही. तर पहा इकडं आपलं सोयाबीन किती रगड आहेत बघा. च्या कॅमेऱ्यात दाखवते. हे बघा, हा आपला सोयाबीनचा प्लॉट आहे, एकदम देखना. गवत दिसतंय तिथपर्यंत आपली आले ना, तिथपर्यंत 1 एकरच्या आतमध्येचे पण खूप. आता पाणी बिणी देऊन झालेलं आहे, युरिया टाकलेला आहे, फुलं लागलेली, शेंगा यायला लागलेले आहेत. तर इतका सुंदर असा सोयाबीनचा प्लॉट आहे आपल्याला. आणि इकडं बघाय सुंदर गवत. हे सगळं केना होता, याला लहान होतं ना, तर पाळी नाही घातली म्हणजे हे नाही झालं. हलगद्रीपणा पण झाला, आणि नंतर पाऊस पण झाला लवकरच, त्याच्यामुळं पाळी घातलीच नाही. आणि मग ते केना खूप लय मोठाला झाला.
आणि मग आता इतका तरी वाले 8-15 दिवस झाली याला पाळे घातली, एवढं आम्ही लाईनीत वेचले. इतके दाट डिगाल पडल्यात ना. आणि आणखीन याचायचा बाकी आहे. आता की काल 4 वाजता मी आले होते तेव्हा ही एक लाईन वेचली होती आणि हे सकाळी अण्णांनी वेचली. आता हे राहिलेलं आम्हाला वेचायचं आहे आणि उचलून टाकायचं आहे बाहेर नेऊन. आणि ही पाळी घातल्याच्या नंतर पुन्हा एकदा वेचावं लागेल. असं आहे, केण्याने काम वाढवलं आहे आम्हाला. आणि ह्या रानामध्ये टाकायचे रोप, कांद्याचं रोप टाकायचे बी. तर बघू आता याच्या ह्या रानामध्ये आहे ना, तर हेच रान असं आहे का याला थोडंसं हलकं रान लागतं रोपाला आता पावसाच्या हिशोबाने तामटाचं. आणि आपलं बाकीची बरीचशी रानं ही पोयट्याचं झाले. मग इथं आम्ही रोपाला रान ठुलं होतं रोप टाकायला, तर ठुलं पण याच्यामध्ये ना इतका केना आणि लवळा आहे. आता बराच वेचला आहे आम्ही, पण आता बघू एक रोप टाकल्यानंतर त्याच्यात येणारच आहे. आता ते गवत काढायला परत आपल्याला तापच येणार आहे. तर बघू आता कसं येतं. तर चला व्हिडिओ पाहत जा आपले आणि चॅनलला सबस्क्राईब करत चला. आता बघू हे रोप आता आज नाही होणार शक्यतो. आता हे गवत उचलायला आणि यालाच आम्हाला आजचा दिवस जाईनच. आज पार दुपार झाली, उद्याच टाकलं जाईन. हे टाकून पाणी बिणी द्यायला 1 दिवसाचं कामच आहे. चलो बाय बाय.